पुण्यातील अहिल्या लायब्ररी समोर एमपीएससीचं आंदोलन सुरू होतं। या आंदोलनानंतर त्यांची मागणी पूर्ण झाली। 25 तारखेला होणारी जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आली। मात्र आमच्या मागण्या अजून आहेत, त्या मागण्या मान्य झाल्या नाहीयेत। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी इथेच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला होता। या सगळ्या विद्यार्थ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। जे उपायुक्त आहेत संदीप गिल यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे। आणि आपण जे दृश्य बघतोय या ठिकाणी काही वेळापूर्वी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर देखील त्या आंदोलकांचा आक्रमक जे भूमिका होती त्यांनी मांडली होती। आमच्या सगळ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच असा ठिय्या मांडू, नाही तर आम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांची होती। मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि यानंतर त्या विद्यार्थ्यांवर काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सकाळपासून याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती, पोलीस ताफा देखील होता। त्याच याच्या दरम्यान या सगळ्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांची आणि पोलिसांची काही प्रमाणात वादावादी झाली, हुज्जत देखील झाली। पण त्यानंतर या सगळ्या आंदोलनात रोहित पवार सहभागी झाले, आयोगाची बैठक झाली। 25 तारखेला होणारी जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात यावी ही मागणी त्यांची मान्य झाली। तसं नोटिफिकेशन जरी नाही आलं तरी तसं आयोगाने ट्विट केलं आहे। मात्र आम्हाला नोटिफिकेशन हवं आहे असं ट्विट करून चालणार नाही अशी भूमिका या विद्यार्थ्यांची आपल्याला बघायला मिळाली। हे सगळं असलं तरी देखील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढच्या मागण्या कंबाईन परीक्षा जी असते संयुक्त परीक्षा या मागणीसाठी आम्ही इथेच असाच ठिय्या मांडणार आहोत अशी भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतली। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा याच लायब्ररी समोर ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला होता। मात्र याच लायब्ररी समोरून या सगळ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांना पोलिसांच्या गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात देखील आले। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।